नमस्कार. भरपूर विद्यार्थी टेस्ट पेपर असेल किंवा आयोगाचा पेपर असेल तो झाल्यानंतर घरी येतात आणि एकदम अवघड वाटतो त्यांना परीक्षेमध्ये. नंतर ते चेक करत नाहीत की आल्यानंतर चेक करतात मार्क किती पडले आणि नाराज होतात. तर तसं करायचं नाही. जास्त जरी मार्क पडले तरी तुम्ही विश्लेषण करायचं आहे आणि कमी जरी मार्क पडले तरी विश्लेषण करायचं आहे. पहिल्यांदा विषयांची नावं, कुठल्या विषयाला किती प्रश्न आले ते, आणि त्याच्यानंतर एक गोष्ट करायची आहे की जे काही तुम्ही प्रश्न सोडवलेले असतील त्याचं विश्लेषण करायचं आहे की व्हेरी इझी, खूप चिल्लर प्रश्न कुठले होते ते आपण बघायचे. त्याच्यानंतर खूप सोपे हे कुठले प्रश्न होते ते बघायचे. त्याच्यानंतर मीडियम रेंज मधले कुठले होते की सहज आपल्याला थोडासा वेळ लागला आणि ते सोडवले ते कुठले होते. त्याच्यानंतर हार्ड किती होते की जे तुम्ही हार्ड होते, तुम्ही टुक्के मारले असतील, लॉजिक बेसवरती आले असतील ते बघायचे आहेत, की तुमचे चुकले असतील ते बघायचे आहेत. किंवा खूप हार्ड, एकदम हार्ड, म्हणजे हे वाचण्यातच आले नाही की सिलेबसचा भाग होता पण एकदम हार्ड होते तसे बघायचे आहेत. किंवा एकदम आउट ऑफ बॉक्स काही होते की सिलेबसच्या बाहेर जाऊन विचारले होते की आजपर्यंत विचारलेले नाहीत. अशा 6 प्रकारे तुम्ही त्याचं विश्लेषण करायचं आहे. समजा हिस्ट्रीमध्ये 10 प्रश्न आहेत, तुमचे किती बरोबर आले ते बघायचं आहे. आणि मॅथमध्ये पण किती तुम्ही सोडवले, किती अटेम्प्ट झाले, किती चुका झाल्या, त्याचं डिटेल विश्लेषण करायचं आहे. तुमच्या कुठल्या विषयाला किती प्रश्न चुकलेत ते बघायचं आहे. आपण समजा उदाहरणासाठी गणित जर सोडवलं असेल तर गणितामध्ये 20 प्रश्न विचारले जातात. 20 पैकी तुम्ही सोडवले किती, तुमचे चुकले किती, गणिताला वेळ पुरला का, त्या पद्धतीने बघायचं आहे. जसं करंट अफेअर्स असेल, करंट अफेअर्सला पण तुमचे सोपे प्रश्न चुकले का, काय चुका झाल्यात, सिली मिस्टेक झाल्यात का, या सगळ्या गोष्टी तुम्ही बघायच्या आहेत. तर याला 2-3 तास तुम्हाला लागले पाहिजे, पूर्ण तुम्ही वाचलं पाहिजे, हे महत्वाचं आहे. नाहीतर आपण काय करतो, परीक्षेहून आलो, टेस्ट पेपर सोडवला, मार्क चेक करतो, फेकून देतो, त्याचं एक्सप्लेनेशन वगैरे बघत नाहीत. असा 2 ते 3 तास तुम्ही याच्यात इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे. तरच आपण जे काही टेस्ट सिरीज किंवा आयोगाचा पेपर सोडवलेला असेल त्याचा भविष्यातील येणाऱ्या परीक्षेसाठी फायदा होणार आहे. अशा जबरदस्त माहितीसाठी आपल्या या व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.